वेलकम टू माय चॅनल। आज सकाळी उठले आणि हे काय झालं सांगते काय झालं ते। मी जेव्हा प्रेग्नंट होते ना त्यावेळेस मला असं क्रेविंग व्हायची खिचडी खायचं, म्हणजे डोहाळे लागलं तर मला डोहाळे लागले होते खिचडी खायचे। आणि आज सकाळी उठले आणि मला पसच पुन्हा व्हायला लागलं। ह्याचा अर्थ असं काही वेगळा नाही आहे, हां, पण मला खूप सारी खिचडी खाऊशी वाटते। सो मी आज खिचडी बनवणार आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी शेअर करणार आहे। तर नक्की बघा माझी खिचडी बनवण्याची पद्धत, कारण की ही पद्धत मी माझ्या मम्मीकडनं शिकलेली आहे आणि तुमची पद्धत कशी आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया। बाय। हे साबुदाणे भिजत घातलेत मी आज। जेव्हा सकाळी माझ्या मिस्टरांना डब्बा करायला उठले मी त्याच वेळेस हे भिजत घातले होते। हा बटाटा घेतला आहे शिजवून, हे दाण्याचं कूट आहे आणि हिरवी मिरची मी अशी पण टाकते कारण ते तोंडी लावण्यासाठी छान वाटतं मीठ वगैरे टाकून। सो तुम्ही करता का असं? ही सगळी पद्धत माझ्या मम्मीची आहे। सो मी आता खिचडी बनवायला स्टार्ट करणार आहे। हिरवी मिरची घालायची आधी तेलामध्ये आणि मग शिजवून घेतलेला बटाटा घालायचा। खूप साधी आणि सोपी पद्धत आहे खिचडी बनवायची, पण तितकीच ती छान लागते आणि खाऊशी सुद्धा वाटते। इकडंच माझ्या मुलीचं खाऊ चालू आहे, साधीच तिला खिचडी बनवली मी आज। खिचडी म्हणजे फक्त डाळ आणि हे तांदूळ टाकून, तिला अजून मीठ आणि साखर मी काही दिलेलं नाही आहे। हा तिचा खाऊ आहे। ते थोडंसं परतून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये अशी साबुदाणे टाकायचे आणि अलगद हलवायचं आणि दाण्याचं कूट आणि मीठ हे नंतर टाकायचं। मीठ जरा बेतानेच टाकायचं कारण की बऱ्याचदा खिचडी ही जनरली खारटच होते। किती छान दिसते ना, व्हाईट अँड ग्रीन। आणि आता आपण टाकतोय दाण्याचा कूट। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, पण थोडं कमीच टाका कारण की मग खिचडीचा कलर जो असतो ना तो थोडा मेंटेन राहतो। थोडं असं खालीवरती होते दाखवण्यामुळे, कारण की एका हातामध्ये मी मोबाईल पकडला आहे, म्हणजे धरला आहे तेच, आणि दुसऱ्या हाताने हलवते ना, सो थोडा वरती खाली कॅमेरा होते, प्लीज तेवढं समजून घ्या, सॉरी। आणि त्याच्यासाठी हे मीठ आहे चवीप्रमाणे टाकायचं। तर तुम्ही खिचडी कशासोबत खाता? मी तरी दहीसोबत खाते। तुम्हाला कशासोबत खायला आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही कशी खाता खिचडी? आता बऱ्यापैकी थोडीशी शिजत आली आहे। आता याच्यावर आपण एक 5-10 मिनटं आपण झाकून ठेवूयात, त्याच्यामुळे ती छान अशी शिजते। झाकण काढूयात आपण आता। हे बघा कशी अशी मऊ झाली आहे खिचडी। आमचा स्वयंपाक हा असा चालू असतो, ही मध्येच उठली आहे खिचडी बनवताना। हे बघा खिचडी झाली हे कसं ओळखायचं? जेव्हा ते व्हाईट दिसणारे असतात ना साबुदाणे, ते असे ट्रान्सपरंट दिसतात, त्यावेळेस समजायचं की आपली खिचडी झाली आहे शिजून। झाली माझी खिचडी रेडी, दही आणि खिचडी, आणि ही अशी मिरची सोबत खाते मी, मस्त लागते, तिखट आणि झणझणीत आणि थोडीशी आंबट दह्यामुळे। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।